बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे। त्या उपक्रमाबद्दल माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र संयुक्त गट क पूर्व परीक्षा जे आपले 25 ऑक्टोबरला आहे, त्यासाठी मी विशेष मेंटरशिप बॅच फक्त 100 रुपयामध्ये सुरू करत आहे। तर ह्या बॅचचे वैशिष्ट्य काय आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे आपलं नियोजन असेल। अंदाजे आपल्याला 80 दिवस अभ्यासाला मिळत आहे असं धरून चालूया आणि त्यानुसार आपण नियोजन करूया। तर हा म्हणजे ह्या जे उपक्रम आहे याचा फायदा म्हणजे जे ग्रामीण भागातील आहे, महिला आहेत ज्यांना अभ्यासाला वेळ कमी मिळतो अशा विद्यार्थ्यांना वगैरे होणार आहे। आणि कोणताही एकच विषय महिनाभर घोकत बसायचं नाही। तर म्हणजे 360 डिग्रीमध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये सर्व 7ही विषय आपले म्हणजे रिकवर व्हायला पाहिजे, त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे नियोजन करणार आहोत। म्हणजे त्यामध्ये आपण 6 दिवस अभ्यास करणार आहोत। म्हणजे सकाळी टार्गेट घ्यायचं, सकाळी 7 वाजे मी म्हणजे एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेली आहे प्रायव्हेटमध्ये। तर त्यामध्ये मी 7 वाजे तुम्हाला दिवसभर काय अभ्यास करायचा ते टार्गेट देणार आहे आणि रात्री 9 वाजे 25 प्रश्नांचं म्हणजे क्विज बोट म्हणजे टेलिग्रामवर जे पोल प्रश्न असतात त्यामध्ये टायमरसुद्धा असेल, त्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सुद्धा त्यामध्ये स्वतःला ओळखता येईल। आणि रात्री 9 वाजे टेस्ट घेतल्यामुळे काय होईल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि काय प्रश्न चुकले ते सुद्धा तुम्हाला त्याद्वारे अभ्यास करता येईल। तर महत्त्वाचं हे आहे की अभ्यासामध्ये सातत्य राहावं आणि टाईम मॅनेजमेंट करता यावं आणि आपल्याला सगळ्याच विषयांना न्याय देता यावा, यासाठी मी म्हणजे हे असं नियोजन केलेलं आहे। तर त्यामध्ये मी वेळापत्रक तयार केली आहे, सोमवारपासून सुरू करत आहे। तर त्यामध्ये प्रत्येक म्हणजे सोमवारी जसा सोमवार दिवस पहिला आपण राज्यशास्त्र, त्यामधील आपण दोन टॉपिक घेतले आहे। त्यासोबत आपण बुद्धिमत्तेचे एक टॉपिक घेतलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी इतिहास आहे, मंगळवारी इतिहासचा अभ्यास करू, त्यामध्ये 2 टॉपिक इतिहासचं, त्यामध्ये गणिताचं एक टॉपिक, बुधवार भूगोल 2 टॉपिक, बुद्धिमत्तेचा एक टॉपिक, त्यानंतर गुरुवार अर्थशास्त्र, त्यामध्ये त्याचे 2 टॉपिक, गणिताचा एक टॉपिक, शुक्रवार विज्ञान 2 टॉपिक, बुद्धिमत्ता एक टॉपिक। आणि शनिवारला जानेवारी 2025 पासून तर आत्तापर्यंत जून 2026पर्यंत जेवढे चालू घडामोडी आहेत त्यामध्ये वेरी IMP ज्या घडामोडी आहेत, ज्या पहिल्या घडामोडी वगैरे किंवा असा महत्त्वपूर्ण एखाद्या राज्याचा निर्णय, देशातला एखादा महत्त्वपूर्ण निर्णय, अशा म्हणजे वेरी IMP घडामोडी। त्यामुळे मी असं राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी असं वेगळं न घेता वेरी IMP म्हणजे जानेवारी 2025 पासून सर्व करायचं। कारण आपण आता 2026ला झालेले पेपर बघितलं तर त्यांनी म्हणजे 1.5-2 वर्ष आधी म्हणजे घडामोडीवर दिलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे वेरी IMP ज्या घडामोडी आहेत त्यावरच दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे। आणि रविवारी टेस्ट नाही तर त्याला कारण कसं तर आपल्याला आठवड्याभरामध्ये जो आपण अभ्यास केला त्याचा आपल्याला रिवाईज करता येईल, स्वतःसाठी तुम्हाला वेळ देता येईल। स्वतःचं म्हणजे स्वतःच्या आपल्या वैयक्तिक म्हणजे कामं असतात त्या गोष्टीला म्हणजे घरामध्ये महिलांना खूप कामं असतात, ते म्हणजे स्वतःसाठी आणि नियोजन ठरवण्यासाठी। आणि मग जे हे 6 दिवस आहे तर फुल 6 दिवस अभ्यास करायचा, एक दिवस स्वतःला म्हणजे थोडं रिलॅक्स ठेवायचं, पूर्ण अभ्यासात नाही। तर त्या दिवशी आपण PYQ म्हणजे आता म्हणजे 2026 आहे, 25, 24 म्हणजे आधीचे 100 प्रश्न प्रत्येक पेपर झालेले आहेत पूर्व परीक्षेचे। तर तुम्हाला जर वाटलं तर आपण रविवारी एक म्हणजे आयोगाचं पेपर एक सॉल्व करू शकता। त्यामध्ये स्वतः म्हणजे OMR शीट घ्यायची आणि पेपर घ्यायचा, नाहीतर मग पेजलाच म्हणजे 100पर्यंत अंक लिहायचं आणि ते सॉल्व करायचं, असं पण करू शकतात। पण ज्यांना वेळ नाही त्यांनी 6 दिवस अशा पद्धतीचा अभ्यास केला तरी तुम्हाला होऊन जाईल। तर याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे बघा। म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना शेवटच्या काळात काय वाचावं हे समजत नाही, त्यामुळे हे मेंटरशिप बॅच केलेली आहे। कारण कसं काय वाचावं यापेक्षा काय नाही वाचावं हे जर माहीत झालं तर आपल्याला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होत असते। रोज सकाळी तुम्हाला एक निश्चित टार्गेट दिला जाईल, त्यामुळे तुमचं वेळ वाया जाणार नाही की नेमकं काय वाचायचं।
आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये जे वाचलं त्यावरच तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर 25 महत्त्वाचे प्रश्न देण्यात येईल. पोल स्वरूपात तुम्हाला एक लिंक देण्यात येईल. त्या लिंकवर जर तुम्ही गेलं तर तुम्हाला ते टायमिंग दिलेला राहील, त्यामध्ये 30 सेकंद वगैरे असं. तर त्यामध्ये ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. नंतर तुम्हाला किती मार्क मिळाले, किती चुकले ते सर्व दिसणार आहे. आणि जर सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व केलं तर पहिला दुसरा कोण आला ते रँकिंगसुद्धा त्यामध्ये दिसणार आहे. तर प्रवेश कसं करतात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅचची फीज म्हणजे आपण बघतो तर भरपूर लोक म्हणजे खूप जास्त फी घेतलेली आहे. तर मी असं कमी ठेवली आहे, कारण कसं ग्रामीण भागातील जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा महिला आहेत, गृहिणी आहेत, अशा विद्यार्थ्यांना 100 रुपये हे काही जास्त फी नाही आहे. सहज तुम्ही असं चालत बाजारात गेलं तरी 100 रुपये सहज खर्च करता. जर तुम्ही एक्झामचा फॉर्म भरलं असणार तर तुम्ही हे बॅच नक्कीच घेणार, कारण यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहणार आहे. प्रवेश कसा घ्यायचा तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल पे नंबर दिलेला आहे माझं. त्यावर तुम्ही 100 रुपये पाठवायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही माझा जो वैयक्तिक टेलिग्राम नंबर आहे त्याचं पण लिंक देणार आहे, त्यावर तुम्ही पाठवायचं. नंतर तुम्हाला प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल. लक्षात ठेवा, ही बॅच 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि जागा मर्यादित आहे, त्यामुळे आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. तुम्हाला फायदा होणारच आहे. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी असणार, जे काही व्हेरी IMP असणार ते मी यूट्यूब चॅनलला सांगणारच आहे. काही प्रायव्हेट व्हिडिओसुद्धा मी तयार करणार आहे. जर तुम्हाला जर घ्यायचं असेल, तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता, कोणावर बंधन नाही. अभ्यासात सातत्य राहावं आणि म्हणजे जे विद्यार्थी मोठे क्लास नाही लावू शकत त्यांच्यासाठी मी हा म्हणजे तयार केलेली हा एक उपक्रम आहे. हा माझ्यासाठी सुद्धा आहे. तर अशा पद्धतीची ही माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगितली आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.